नमस्कार. आपण आहोत स्वच्छ अशा नदीवरती. लोक प्रयागराजला जाऊन आंघोळ करतात, डुबकी मारतात आणि त्या ठिकाणी पाप मुक्त होतात. परंतु ही जी आपली नदी आहे ही सुद्धा गंगाच म्हटली पाहिजे, कारण इतकं शुद्ध पाणी आपल्याला मिळणार नाही तिकडे आणि एवढं लांब जाणं आपल्याला सर्वांनाच शक्य नाही. म्हणून आपल्याकडून जी वाहते ती आपण गंगा समजून आपण ह्या सुंदर अशा गंगेमध्ये आता आपण स्वतःहून प्रयागराजला न जाता या ठिकाणी आपण स्नान करत आहोत. तर पाहू शकतो पाणी किती फ्लोमध्ये आहे आणि हीच आपली गंगा, हीच आपली काशी आणि हेच आपलं प्रयागराज. या दृष्टीने आपण या ठिकाणी आलो आणि आपण या ठिकाणी स्नान केलेलं आहे, शाही स्नान झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा डुबकी मारूया. हरि ओम, जय गंगे, हर गंगे, ओम नमः शिवाय, हर 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 महादेव, शंभो शिवशंकर. छान अशा प्रकारे आपलं शाही स्नान झालेलं आहे आणि आपलं शाही स्नान झालेलं आहे आपल्याच या नदीवरती. ती नदी आहे बदलापूर आणि महागाव याच्यामध्ये असलेलं हे आंबेशिव गावाच्या शेजारी वाहून जाणारी ही नदी. मला तर वाटतं ही या नदीला बारू डॅमचं पाणी येतं आणि खूप छान असं सुंदर असं या ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे आणि आपण या ठिकाणी आपलं शाही स्नान करतो आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. अगदी पाप जरी धुतले गेले नसतील तरी शरीर मात्र नक्कीच धुतलं गेलेलं आहे आपलं. आणि आपण प्रयागराजला न जाता आपण या ठिकाणी ह्याच गंगामातेमध्ये आपण स्नान केलेलं आहे. तर आपल्याला लांब जाता येत नसेल तर आपल्या जवळच्या नदीमध्ये आपण शाही स्नान करू शकता.